नमस्कार. डॉक्टर सौ माधवी केसरी. वेलकम टू माय चॅनेल पोषण मीमांसा. सप्टेंबरचा पहिला आठवडा हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 1970 पासून इंडियाज नॅशनल न्यूट्रिशनल ॲनिमिया कंट्रोल प्रोग्रॅम चालू आहे. त्या प्रोग्रॅममध्ये आयर्न आणि फोलिक ॲसिडच्या टॅब्लेट्स स्त्रियांना दिल्या जात. गिव्हन टू वुमन म्हणजे तिचं वय 20च्या पुढे आहे आणि 45 ते 50च्या दरम्यान आहे, अशा स्त्रियांना ह्या टॅब्लेट्स दिल्या जात असत. आणि ह्याचं कारण म्हणजे या गटामध्ये ॲनिमिया असायचा आणि तो कमी व्हावा किंवा हिमोग्लोबिन पर्सेंटेज वाढावं म्हणून या गोळ्या देण्यात यायच्या. त्यावेळेला आदरणीय डॉक्टर मोगावकर मॅडम ह्या औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होत्या. त्यांनी त्यावेळेला असा एक विचार मांडला की ह्या गटातील बायकांना जर आपण द्यायलाच पाहिजे, पण जर आपल्याला प्री प्युबर्टल एज ग्रुप मधल्या मुलींना देखील हे देता आलं आणि त्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मलला आणता आलं तर ते जास्त योग्य होईल. त्यामुळे त्यांची वाढही व्यवस्थित होईल, प्युबर्टीला त्यांची व्यवस्थित मॅच्युरिटी होईल आणि हिमोग्लोबिन नॉर्मल असल्यामुळे त्या व्यवस्थितरित्या सर्व काम करू शकतील आणि पुढेही गर्भधारणेला त्यांना त्रास होणार नाही. आणि त्यांनी या बाबतीत औरंगाबाद विभागात खूप काम केलं. आता 2020 मध्ये शासनाने एक योजना आणली आणि एक घोषणा केली की ॲनिमिया मुक्त भारत करायचा आहे. ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय. रक्तक्षय असलेल्या लोकांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले. पुरुषांचेही केले, बायकांचेही केले. आता हे जेव्हा लाभार्थी गट बायकांचे तयार करण्यात आले त्यावेळेला त्याच्यात प्री प्युबर्टल एज ग्रुप घालण्यात आला. मुख्य म्हणजे हा रक्तक्षय किंवा ॲनिमिया होण्याचं कारण म्हणजे आहाराचं अयोग्य नियोजन आणि त्यामुळे न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन करायचं असं ठरवण्यात आलं. मग ह्यासाठी शासकीय यंत्रणा तयार करण्यात आल्या आणि त्या यंत्रणांना आदेश देण्यात आले की हा प्रोग्रॅम तुम्ही आपापल्या भागात राबवा आणि ॲनिमिया मुक्त भारत करण्याच्या दृष्टीने पावलं उचला. शासनाच्या अधिपत्याखाली असलेली सर्व वैद्यकीय महाविद्यालय, ज्यांना आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणतो, ती कॉलेजेस आणि त्यांना संलग्न असलेल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये पहिल्यांदा ही यंत्रणा राबवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू जसजशी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस तयार होत गेली तसतसं त्यांनाही या यंत्रणेत सामील होण्यास सांगण्यात आलं आणि त्यांनाही हे कार्यक्रम राबवण्यास सांगण्यात आले. आज मला 16 ते 22 या वयोगटातील मुलींसंबंधीच्या ॲनिमियाबद्दल बोलणार आहे. हा वयोगट निवडण्याचं कारण असं की ह्या वयोगटातील मुलींमध्ये एक ट्रेंड असते की मला सुंदर दिसायचं आहे, मला 0 फिगर हवी आहे. पण त्यामुळे त्या कुणीतरी सांगितलं म्हणून काहीतरी खायचं, काहीतरी प्यायचं आणि वेगवेगळी फॅट्स करायची आणि त्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो. सुंदर दिसणं तर बाजूलाच राहतं, पण प्रकृती अस्वास्थ्य होतं. तेव्हा त्यांना
जर सुंदर दिसायचं असेल आणि झिरो फिगर हवी असेल तर प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी हे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना ॲनिमिया होता कामा नये. म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन पर्सेंटेज त्यांनी व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. आता ह्या वयोगटामध्ये अनेक कारणं आहेत की ज्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आहार. आहार निरक्षरता आपल्याकडे खूप आहे. मी जेव्हा आहार निरक्षरता असं म्हणते त्याचा अर्थ असा की कोणता पदार्थ किती प्रमाणात त्या व्यक्तीने खावा म्हणजे त्याची तब्येत चांगली राहते, किंवा कोणता पदार्थ कोणत्या पदार्थाबरोबर खाऊ नये त्यामुळे त्याला हानी होत नाही, ही माहिती सगळ्यांना नसते आणि सांगितल्यावरती मग ते फॉलो करू शकतात. पण ही जी निरक्षरता आहे त्यामुळे तोपर्यंत ॲनिमिया होऊन जातो. त्याशिवाय या वयोगटातील मुली ज्या साधारणपणे 14 ते 18 वर्षाच्या असतात, धड नाही त्या लहान, धड नाही मोठ्या, अशा अर्धवट वयाच्या असतात आणि त्या वयोगटात त्यांचा हट्टीपणा पण खूप वाढतो आणि त्यामुळे मी हे नाही खाणार, ते नाही खाणार, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, असं करून त्या वेगवेगळ्या पदार्थांना टाळतात की जे त्यांना आवश्यक आहेत आणि त्यामुळे पण ॲनिमिया होतो. तसंच मी सांगितलं तसं सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळी फॅट्स आहेत, कारण आपण हडकुळे असलो तरच आपण सुंदर दिसतो असा एक गैरसमज आहे आणि त्यामुळे त्या अनेक पदार्थ खायचं टाळतात आणि त्यामुळे ॲनिमिया होतो. सर्वसाधारणपणे जर तिने 12 ते 14 या वर्षामध्ये मिनार्की रिपोर्ट केली असेल, म्हणजे तिला पदर आला असेल, तर सर्वसाधारणपणे 18 ते 20 वर्षापर्यंत तिची पाळी नियमित होते. आणि जर ती 16व्या वर्षी 17व्या वर्षी बसायला लागली असेल तर 22 ते 23 वर्षापर्यंत निश्चित तिची पाळी नियमित होते. जर पाळी नियमित असेल आणि आहार व्यवस्थित असेल तर तिचं हिमोग्लोबिन पर्सेंटेज उतरत नाही आणि त्यामुळे तिला मासिक पाळीचाही कुठला त्रास होत नाही. पण ह्याच कालावधीमध्ये जर तिचं हिमोग्लोबिन पर्सेंटेज कमी झालं तर तिची पाळी नियमित असली तरी फ्लो जास्त असतो आणि फ्लो जास्त झाला याचा अर्थ रक्ताचा लॉस आहे, म्हणजे हिमोग्लोबिनचा लॉस आहे, म्हणजे रक्त जातं म्हणून हिमोग्लोबिन कमी, हिमोग्लोबिन कमी म्हणून रक्तस्राव जास्त, असं एक दुष्ट चक्र तयार होतं आणि त्या व्हिशियस सायकलमुळे तिचं हिमोग्लोबिन अजूनच कमी होतं आणि प्रकृती अस्वास्थ्य होतं. कदाचित तिची पाळी नियमित पण असू शकते, अनियमित पण असू शकते. जर नियमित असेल तर त्यातल्या त्यात कमी त्रास होतो, पण अनियमित असेल आणि त्यामुळे फ्रिक्वेन्सी ऑफ पाळी जास्त असेल तर रक्तस्राव प्रत्येक पाळीला होतो, तोही अतिप्रमाणात होतो, त्यामुळे हिमोग्लोबिन पर्सेंटेज अजूनच खाली येतं. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अस्वच्छ अन्न. वेगवेगळ्या कारणांमुळे हल्ली बाहेरचं खाणं अतिशय वाढलेलं आहे. आईने डबा दिला तरी मुली डबा नेत नाहीत, डब्यातलं खात नाहीत. तर बाहेर ज्या कॉलेजच्या जवळ किंवा ज्या 20 ते 22 वयोगटातल्या आहेत त्या कदाचित नोकरी करत असतील, ऑफिसच्या जवळ जी चहाची टपरी आहे किंवा एक छोटासा कुणी ठेला लावला आहे किंवा जवळपास कुठलं तरी एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, ग्रेडेड आहे, तिथं जाऊन खाल्लं जातं आणि तिथल्या स्वच्छतेबद्दल त्यांना काहीही कल्पना नसते. त्यामुळे अस्वच्छ जागी शिजवलेलं अस्वच्छ अन्न त्या सेवन करतात आणि त्यामुळे त्यांना व्हायरल किंवा बॅक्टेरियल गॅस्ट्रोएंटरायटिस होतो, म्हणजे त्यांची गट हेल्थ बिघडते. गट हेल्थ बिघडली की आयर्नचं ॲब्झॉर्प्शन होत नाही आणि त्यामुळे हिमोग्लोबिन पर्सेंटेज कमी होतं. शिवाय या गोष्टींमुळे वर्म इन्फेस्टेशन सुद्धा होतं, म्हणजे जंत होतात आणि जंत झाले की ॲनिमिया हा ठरलेलाच आहे. आता
घरातील माणूस साक्षरही असतं, म्हणजे आहार साक्षर असतं, स्वच्छता पण पाळतात, त्यांना काय खावं काय नाही हे सगळं माहिती असतं. परंतु आर्थिक दुर्बलता असल्यामुळे आवश्यक ते घटक पदार्थ आवश्यक त्या प्रमाणात ते सर्वजण खाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो. अशा गटासाठी शासनाने योजना राबवलेली आहे. त्या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा, म्हणजे त्यांना या फोलिक ॲसिड आणि आयर्नच्या गोळ्या मिळतील आणि त्यांचा ॲनिमिया कमी होईल. आता हिमोग्लोबिन पर्सेंटेज किती असायला पाहिजे? ऑन एन ॲव्हरेज इंडियन वुमनमध्ये ते 12 ते 15 ग्रॅम% असायला पाहिजे. म्हणजे 100 ml रक्तामध्ये हिमोग्लोबिन 12 ते 15 ग्रॅम असणं आवश्यक आहे. त्याचा अर्थ ती नॉर्मल रेंजमध्ये आहे आणि तिला ॲनिमिया नाही. जर 12 पेक्षा कमी व्हायला लागलं तर हळूहळू तिचा प्रवास 11 ग्रॅमकडे 10 ग्रॅमकडे असा होत जातो. तरीही 11 ग्रॅमपर्यंत तिला काही त्रास होत नाही, पण 11 ग्रॅमच्या खाली उतरून जेव्हा 10 ग्रॅम होतो त्यावेळेला तिला निश्चित काही ना काही त्रास जाणवायला सुरुवात होते. जसजशा या लेवल्स कमी होत जातील तसतसं तिला होणाऱ्या त्रासाचं प्रमाण बदलतं, तक्रारी बदलतात आणि शेवटी तिची तब्येत बिघडते. जर 10 ग्रॅम असेल तर ती सर्व काम दिवसभर करू शकते, पण जशी संध्याकाळ होते तसं तिला अतिशय थकवा जाणवतो आणि असं वाटतं की आता आपण काहीच करू नये, म्हणजे तिला जेवायचं पण त्राण राहत नाही. जर 9 ग्रॅम झालं हिमोग्लोबिन तर ती काम करते, सर्व कामं करते, कारण ती टाळता येतच नाही. त्यामुळे थोडंसं काम करते आणि तिला सारखं वाटतं की आता मला निजायला मिळालं तर बरं होईल, आता मला बसायला मिळालं तर बरं होईल, मला आता काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल. पण ते त्या वेळेला शक्य नसतं. ती तशीच रेटत राहते आणि संध्याकाळी ती एवढी थकून जाते की तिला बोलायचंही त्राण राहत नाही. जर हिमोग्लोबिन 7 झालं तर हा सगळा त्रास जास्त होतो. ती काम तर करते, पण एक काम करते, थोडा वेळ बसते, मग काहीतरी खाते, परत काम करते, परत बसते आणि शेवटी असं होतं की तिला श्वास घ्यायला त्रास होतो आणि श्वास घ्यायला त्रास झाला की तिला काहीच काम करता येत नाही, बसून राहावं लागतं, झोपून राहावं लागतं. आणि मग जसजसं हे वाढत जातं तसतसं तिच्या तक्रारी सुरू होतात. मग तिची चिडचिड वाढते, तिला खूप आळस येतो, खूप थकवा वाटतो, ती अस्वस्थ राहते, तिला हे सगळं करता करता अशक्तपणा येतो आणि ह्या अशक्तपणात मासिक पाळीचं जे दुष्टचक्र तयार होतं ते त्यात भर घालतं आणि त्रास अजूनच वाढतो. आणि जसजसा तिला श्वास घ्यायला त्रास होतो तसतसं मग इतरांच्या लक्षात येतं की आता हिला खरंच काहीतरी होतं आहे आणि तोपर्यंत तिच्या होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. विशेषतः ती जर 20 ते 22 या वयोगटातील असेल आणि तिचं लग्न झालेलं असेल आणि ती नोकरी करत असेल तर तिला हा त्रास जास्त सहन करावा लागतो, कारण ती काम टाळण्यासाठी असं करते असा एक समज लोकांनी करून घेतलेला असतो. जेव्हा हा त्रास इथपर्यंत येतो की श्वासोश्वास करणं कठीण होतं त्यावेळेला तिच्यामध्ये अजून एक बदल होतो, म्हणजे ती जिथं कुठं बसली असेल तिथं सतत पाय हलवत राहते, कारण ती जी अस्वस्थता असते ती त्याच्यातनं दृग्गोचर होते आणि त्याला आपण म्हणतो रेस्टलेस लेग सिंड्रोम. आता एवढा अशक्तपणा की श्वास घेणं मुश्किल झालंय की मग तिच्याकडे लक्ष दिलं जातं आणि मग तिला दवाखान्यात घेऊन जातात. मग डॉक्टर तिला तपासतात, निदान करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हिला ॲनिमिया झालाय. मग ते ॲनिमियाचं कारण शोधतात. ही जी आहारामुळे होणारा तर ॲनिमिया आहेच, पण इतरही कारणं आहेत, तीही त्यांना शोधावी लागतात आणि ती जर कारणं असतील की इन्फेक्शन आहे किंवा इतर कुठले रोग आहेत तर त्याची ट्रीटमेंट ते देतात आणि त्याच वेळेला त्या ट्रीटमेंटमधनं बाहेर पडताना मग तिला आयर्नही घ्यावं लागतं आणि मग तिला ती ॲनिमियाची ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण ॲनिमिया हे एक कारण असं आहे
की जे अनेक आजारांमुळे होतं आणि ॲनिमियामुळे अनेक आजार होतात, असं ते दुष्टचक्र आहे. ही लक्षणं दिसायला लागल्यावर डॉक्टर सल्ला देतात. तो सल्ला निश्चित रूपात पाळावा, म्हणजे ॲनिमिया कमी होईल आणि मग शेवटी तुमचं हिमोग्लोबिन नॉर्मलला येईल. आता हे जे बाकीचे उपाय आहेत की कुठला तरी आजार आहे त्यामुळे ॲनिमिया होतोय, त्या आजाराच्या ट्रीटमेंटबद्दल मी सध्या बोलणार नाही आहे. तर आय विल रेस्ट्रिक्ट मायसेल्फ टू द न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन इन केसेस ऑफ ॲनिमिया. म्हणजे ॲनिमिया झालेल्या या वयोगटातील बायकांना किंवा मुलींना योग्य पोषण मूल्य असलेला आहार ह्याचं नियोजन कसं करावं यावर मी बोलणार आहे. आत्ता येथेच थांबते. उर्वरित व्हिडिओमध्ये मी या पोषण मूल्य आहाराबद्दल सविस्तर बोलेन. माझी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्णपणे बघत जा, म्हणजे मला जो विचार तुमच्या समोर मांडायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. कदाचित व्हिडिओच्या पहिल्या एखाद दुसऱ्या मिनिटामध्ये हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकलात तर मला नक्की काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. येथेच थांबते. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सजेशन्स द्या, त्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहिती देऊ शकते. शेअर करा, सबस्क्राईब करा. Don't forget to click on a bell icon. Thank you.